विमान कोसळलं, दादा गेले. ही गोष्ट ना आज राज्यातच नाही, देशातही कोणाला पचली नाही. मला पण पचली नाही. उठल्या-उठल्या मोबाईल पाहिला, काही पोस्ट पाहिल्या, त्यांना शिव्या घातल्या. पण मग हे अधिकृत बातम्या येऊ लागल्या. तरी पण भरोसा नाही बसू लागला. आणि हे माझ्या एकट्यासोबतच नाही घडलं, तर सगळ्यांना तसंच फील होतंय आत्तासुद्धा. मी ह्याआधी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अजित पवारांवर खूप व्हिडिओ केले. त्यांना प्रश्न विचारले. काही भूमिका त्यांच्या पटत नव्हत्या. कारण ते काही चुकीच्या नेत्यांना घेऊन सोबत फिरत होते आणि ह्या गोष्टीसाठी मी त्यांना आयुष्यभर विरोधही केला असता. प्रत्येक वेळेला वाटायचं बुवा हे असं का करते बुवा? पण एकीकडे त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असायचा, की बुवा माणूस अभ्यासू आहे, धडपडे आहे, काम करते, कार्यकर्त्यांना मोठं केलं. मराठा आंदोलनात सुद्धा ते कधीच समोर आले नाही. विरोधही नाही आणि समर्थनही नाही. कधी जातीवादाच्या आड नव्हतं, कधी हिंदू मुस्लिम केलं नाही. ही मॅच्युरिटी त्या माणसात होती. आज आपण तरुण नेते पाहतो, सगळे साले जिहादी कट्टर विचारांचे. मला पहा फुलवा असे सगळे. आज आपण पाहिलं तर राजकारणात, नेते मंडळीमध्ये असा पुरोगामी विचारांचा, राजकारणात, सत्तेत एवढा बलशाली दुसरा कोणीच नाही. अभ्यासू चळवळीत लोक बरेच आहेत हो, पण त्यांच्याकडे तेवढी पॉवर नाही जेवढी अजितदादांकडे होती. याआधी आपण पाहिलं तर आपण गांधीपासून पहा, बिपिन रावत, विजय रुपानी, गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख, राजीव सातव, आर.आर. आबा, विनायकराव मेटे, करकरे हे सगळे अचानक गेले, संशयास्पद मेले. याचा कोणाला त्रास होता? ती माहिती घ्या. सगळ्यांना माहीत आहे, हे लोक खुलेआम बोलतात. महाराष्ट्रातील सगळे खंबीर नेते हे नेहमीच अपघातामध्येच का जातात? हा अभ्यासाचा विषय आहे. भविष्यातले 25 वर्ष मी काय म्हणतो लक्षात घ्या भावांनो. मी काय बोलतो लक्षात घ्या. आणि ध्यानात ठेवा, हा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचा काळ असणार आहे. नाही, ज्यांना भविष्याची काळजी नाही, ज्यांना देशाची काळजी नाही, इथल्या संस्कृतीची काळजी नाही, असे जातीवादी धर्मांध टपोरी नेते आपल्या पुढे आणले जातील. ते लीड करतील सगळ्यांना. जे आपल्या बहुजनांच्या पोराचे डोकशे भडकून त्यांना गुन्हेगारीकडे नेतील. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतील. आपण आपापसात भांडत राहू आणि हे सगळं लुटून खातील. शेतकरी संपल, इथल्या तरुणांचं भविष्य संपल. मागच्या 4 दिवसाच्या जर राजकीय हालचाली पाहिल्या ना तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल. अनेक विश्लेषकांनी ते पुढे आणलंय, की राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार, अजित पवार सत्तेच्या बाहेर पडणार, महायुती तुटणार, सरकार बदलणार. आपण पाहिलं महानगरपालिका निवडणुकीत, आपण यांचा टोकाचा विरोध पाहिला, एकमेकांना दिलेल्या धमक्या पाहिल्या. मुंबईचा महापौर अजून ठरायचा आहे, जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहे. सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर समोर येत आहेत आणि याचं नुकसान कोणाला होणार होतं? आणि म्हणून जर एक निर्णायक नेता जर संपवला तर संपवला, हो संपवला. वकिलांची ही प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात की बुवा हा दुसरा अटेम्प्ट होता. भीती आहे का एकनाथ शिंदेना? अजून तर तुम्हाला आम्ही मागेच सांगितलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार हे मागेच सांगितलं होतं. अजून खूप खूप खेळ आहे. आता तुम्ही अजून जवळ आता काही जास्ती दिवस नाही आहे. हे तुम्हाला येत्या आठवड्यातच हे सगळं खेळ चालला जाईल. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत. आता किती आपल्या राज्यातले उद्योगपती तिकडे गेले आणि त्यांनाच इकडे आणणार, मग तो चालला खेळ. भावांनो, मी या दुर्घटनेला दुर्घटना मानतच नाही, मानूच शकत नाही. मी साधा शेतकरी माणूस, तुम्ही रिलेट करा. साधा समृद्धी हायवेवर चढताना टायर पाहतो, हवा तपासतो, इंजिन ऑइल पाहतो, कुलंट पाहतो. म्हणजे मी काळजी घेतो, प्रत्येक जण काळजी घेतो. ते तर विमान होय ना, रोज उडायच्या आधी हजारो चेकअप होते, मगच उडते. 6 लोक मारले, कट आहे, घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाकडून चौकशी झाली पाहिजे. बाकी तपास यंत्रणावर आपला विश्वास नाही, मी ठेवू शकत नाही. तुम्हाला आठवत असेल तर अहमदाबादची आणि ही थीम सेम सेम आहे. तिथं विमान उडता उडता पडलं आणि सरकार पडता पडता वाचलं होतं. तसंच शंका कुशंका येत राहणार, होऊ नाही झालं, आता ती कमी काय भरून निघणार नाही. बाकीच्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. हा देश आपल्याला राखायचा आहे, तो विचार आपल्याला राखायचा आहे. भेटू. जय महाराष्ट्र.